नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. इकडे बघून सांग. कॅमेऱ्याकडे बघा. नमस्कार. आम्हाला फिल्म वहीम ह्या शॉर्ट फिल्मला पुरस्कार भेटलेला आहे. आणि वहीम ही जी चित्रपट आहे, शॉर्ट फिल्म जी आहे, ही एक जातीवादावर आहे आणि चांगला आणि गुड वे मेसेज या फिल्ममध्ये आम्ही दिले प्रयत्न केला आहे आणि खूप सुंदर मेसेज आम्ही या फिल्ममध्ये दिला. किती तारखेला रिलीज होणार आहे? 2 दिवसात रिलीज होणार. काय वैशिष्ट्य? थिएटर झाले का उपलब्ध? थिएटर कधी नाही. शॉर्ट फिल्म शॉर्ट फिल्म. कथानकाची काय आहे? कथानक त्याच्यामध्ये आम्ही असं दाखवलेलं आहे की कोणताही तुम्ही जातीवाद भेद करू नका. एक गरीब रिक्षावाला आहे आणि मोठी फॅमिली आहे, त्याला कमी लेखतात आणि तो रिक्षावाला जे त्यांची वस्ती हरवली होती ती परत आणून देतो. तेव्हा या दाम्पत्याला समजतं का हे लोक बी इमानदार असतात. ठीक. दुसरं असं आहे का एक्स्ट्रा म्हणजे द रिटर्न गिफ्ट, म्हणजे नवरा बायकोला कसा फसवतो आणि बायको त्याचा कसं चीड घेते, त्याचा कसा बदला घेते, त्याच्यावर आधारित आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. किती मिनिटाचा आहे तो 15 ते 20 मिनिटाचा आहे आणि हे बी 20 मिनिटाची आहे. दोन्ही फिल्म 20 मिनिटाची आहे. मॅसेज काय जातो? मॅसेज काय जातं? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नको पाहिजे. अच्छा. त्याच्यात संसार कसा उद्ध्वस्त होतो हे दाखवलेलं आहे. विवाह बाह्य संबंध ना? हां, विवाह बाह्यसंबंध. त्या शॉर्ट फिल्मला सरकारकडून काही नाही, काही नाही. आम्ही आता छान म्हणून बनवले दोन्ही फिल्म. साधारण किती लोक त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे? आम्ही 8-10 लोक करतात एका फिल्ममध्ये. 10 लोक कमीत कमी. कितवा आहे तुमचं शॉर्ट फिल्म आहे नेहमी? आणि आमचा 4था-5वा आहे. अजून 2-3 रिलीज व्हायची आमची. सर, अलीकडे तर लिव्ह इन रिलेशनशिप हे प्रकरण जास्त वाढलेलं आहे. हां, म्हणजे एकीकडे शासन नाही का रिलेशनला प्रोत्साहन देत आहे आणि अशा पण त्याच्यावर आपलं धोका होतो, आपलं नुकसान काय होतं, एक सुखी दाम्पत्याचं कसं नुकसान होतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही. तुमचं नाव सर? माझं नाव कैसर खान. मी रिटर्न गिफ्टचा प्रोड्युसर आहे आणि आमचे शिवाजी मिस्त्री डायरेक्टर आहे त्याचे. ओके. कशी जपावी हा संदेश त्या मूव्हीतनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो सर्वांनी बघा. खरंच खूप छान मूव्ही झालेली आहे ती आणि आम्ही सर्व टीमने त्याच्यामध्ये भरपूर मेहनत घेतलेली आहे. राष्ट्रीय रमेश मिरे. त्यामध्ये जो रिक्षावाला जो रोल आहे तो स्वतः मी केलेला आहे. बहुत बढिया.